मित्रांनो, विचार करा की तुम्ही 3 वर्षानंतर 7 समुद्र पार अमेरिकेतून आपल्या मायदेशी परततात आहात. मनात प्रचंड उत्सुकता, डोळ्यात आईला पाहण्याची ओढ आणि हातात तिच्यासाठी आणलेलं आवडतेचं गिफ्ट्स. तुम्ही घराच्या दारावर पोहोचतात, बेल वाजवतात, पण पुढे जे घडलं त्याची कल्पनाही तुम्ही स्वप्नात केली नसेल. हेच घडलं अमेरिकेतून परतलेल्या निखिल सोबत. पण त्याने दारात पाऊल ठेवताच घरात असं काही दृश्य पाहिलं की तो जागच्या जागी बेशुद्ध पडला. त्याच्या बायकोने त्याच्या पाठीमागे त्याच्या वृद्ध आईसोबत असा कोणता भयंकर खेळ खेळला होता? चला जाणून घेऊया या थरथर आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या कथेमध्ये. निखिल हा पुण्यात राहणारा एक मध्यमवर्गीय तरुण, घरात त्याची प्रेमळ आई सुमित्राबाई आणि त्याची नवविवाहित बायको विशाखा. सुमित्राबाईंनी निखिलला लहानपणचं मोठं करताना प्रचंड कष्ट घेतले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी शिवणकाम करून निखिलला इंजिनियर बनवलं होतं. निखिल विशाखावर जितका प्रेम करायचा तितकाच त्याचा जीव त्याच्या आईमध्ये होता. लग्नानंतर काही महिन्यातच निखिलला अमेरिकेतील एका नामांकित कंपनीकडून एक मोठ्या प्रोजेक्टसाठी 3 वर्षाची ऑफर आली. निखिल सुरुवातीला जायला तयार नव्हता. आई, तुला आणि विशाखाला इथे सोडून मी एवढ्या दूर कसं जाऊ? निखिल चिंतेत म्हणाला. पण सुमित्राबाईंनी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, अरे बाळा, ही तुझ्या करिअरची मोठी संधी आहे. माझी काळजी करू नकोस. विशाखा आहे ना माझी मुलगी बनून इथे. तू बिंदास जा आणि नाव कमव. विशाखानेही निखिलला विश्वास दिला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आईची संपूर्ण जबाबदारी माझी. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. विशाखाचे हे शब्द ऐकून निखिल निश्चित झाला आणि तो अमेरिकेला रवाना झाला. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत चालत होतं. निखिल रोज रात्री व्हिडिओ कॉल करायचा. विशाखा आणि आई दोघेही कॅमेऱ्यासमोर हसतमुखत दिसायच्या. पण हळूहळू वर्ष सरत गेले आणि गोष्टी बदलू लागल्या. जेव्हा कधी निखिल आईची थेट बोलण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा विशाखा काही ना काही कारण काढून फोन स्वतःकडे घ्यायची. आई देवपूजाला बसल्या आहेत. आई नुकत्याच झोपल्या आहेत. त्यांना त्रास नको. आईची तब्येत थोडी नरम आहे, त्यानंतर बोलतील, अशी कारणं विशाखा वारंवार देऊ लागली. निखिलने जेव्हा आईच्या मोबाईलवर थेट फोन लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो नंबर कायम स्विच ऑफ येऊ लागला. विशाखाने सांगितलं की आईचा फोन खराब झालाय आणि त्या आता तिचाच फोन वापरतात. निखिलला थोडा संशय येत होता, पण विशाखावर त्याचा पूर्ण विश्वास असल्याने त्याने मनाला समजावलं. 3 वर्ष संपले. निखिलचा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला होता. त्याने विशाखाला सरप्राईज देण्याचं ठरवलं. त्यांनी घरी न सांगताच भारताचं तिकीट बुक केलं. 23 जून रोजी निखिल पुण्यात विमानतळावर उतरला. त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तो सरळ कॅब करून आपल्या सोसायटीत पोहोचला. दुपारची वेळ होती, त्यामुळे सोसायटीत शांतता. निखिलने आपल्या घरच्या दारासमोर उभं राहून दीर्घ श्वास घेतला. त्याच्या हाताला घाम सुटला होता. त्याने बेल वाजवली. 2 मिनिटात दरवाजा उघडला. समोर विशाखा उभी होती. निखिलला अचानक समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर रंग उडाला. तिच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी एक अनामिक भीती स्पष्ट दिसत होती. तुम्ही आजच? मला न सांगता विशाखा अडखळत म्हणाली. हो, सरप्राईज. पण तू अशी का घाबरली आहेस? आणि आई कुठे आहे? निखिलने हसत हसत घरात प्रवेश करत विचारलं. विशाखाने घाईघाईने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. अहो, आधी हातपाय धुवा, चहा घेता का? आई आई आतल्या खोलीत झोपल्या आहेत. त्यांना उठवू नका. पण निखिलचा संशय सुटला होता. 3 वर्षानंतर तो आईला भेटणार होता. तो विशाखाचं ऐक न ऐकता थेट आईच्या खोलीकडे निघाला. विशाखा मागे ओरडत राहिली. पण निखिलने खोलीचं दार उघडलं. दार उघडताच निखिलच्या नाकाला एक विचित्र, कोंदट आणि दुर्गंधयुक्त वास आला. खोलीत पूर्ण अंधार होता. निखिलने भीतीवरील स्विच शोधून लाईट चालू केला. लाईटच्या प्रकाशात जे दृश्य त्याच्या समोर आलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीत एका कोपऱ्यात जमिनीवर एका फाटलेल्या चटईवर त्याची आई सुमित्राबाई बसल्या होत्या.
त्यांचे केस अस्तव्यस्त विखुरलेले होते. अंगावरील कपडे मळलेले आणि फाटलेले होते. त्यांचे शरीर इतके वाळून गेले होते की फक्त हाडांचा सांगाडा उरला होता. सर्वात भयंकर गोष्ट, त्यांच्या पायात एक लोखंडी साखळी बांधलेली होती. तिचं दुसरं टोक खोलीच्या खांबाला कुलुपाने ठोकलेलं होतं. त्याच्या समोर एक तुटलेल्या प्लास्टिकच्या प्लेटमध्ये सुकलेली बुरशी आलेली अर्धी चपाती पडलेली होती. आपल्या लाडक्या आईची ही अवस्था पाहून निखिलच्या छातीत धडधड वाढली. त्याला श्वास घेणं कठीण झालं. डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो आई अशी किंकाळी मारून थेट जमिनीवर बेशुद्ध पडला. काही वेळाने जेव्हा निखिल शुद्ध आला तेव्हा शेजारचे काही लोक तिथे जमा झाले होते. निखिलने रडत रडत आईजवळ धाव घेतली आणि तिच्या पायाखालची साखळी तोडली. सुमित्राबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या इतक्या अशक्त झाल्या होत्या की त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. निखिलने रागाने लाल होऊन विशाखाची गचांडी धरली. काय केलं तू माझ्या आईसोबत? का ठेवलंय तिला या अवस्थेत? सोसायटीच्या लोकांनी आणि पोलिसांनी, ज्यांना शेजाऱ्यांनी फोन करून बोलवलं होतं, विशाखाची कसून चौकशी केली. तेव्हा जे सत्य बाहेर आलं ते ऐकून सर्वांचेच थरकाप उडाला. विशाखाला निखिलच्या पैशावर आणि प्रॉपर्टीवर पूर्ण ताबा हवा होता. निखिल अमेरिकेला गेल्यावर 6 महिन्यानंतरच विशाखाने सुमित्राबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली. तिने घरातल्या कामवाल्या बाईला काढून टाकलं. जेव्हा सुमित्राबाईंनी विरोध केला तेव्हा विशाखाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. निखिल दरमहा विशाखाच्या खात्यावर आईच्या औषधासाठी आणि घरखर्चासाठी लाखो रुपये पाठवायचा, पण विशाखा ते पैसे स्वतःच्या चैनीवर, ब्रँडेड कपड्यावर आणि दागिन्यावर उडवायची. आईने निखिलला काही सांगू नये म्हणून विशाखाने त्यांचा फोन हिरावून घेतला आणि त्यांना या अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं. जेव्हा जेव्हा निखिलचा व्हिडिओ कॉल यायचा तेव्हा विशाखा आईला धमकावून मेकअप करून चांगल्या कपड्यात काही मिनिटांसाठी कॅमेऱ्यासमोर आणायची. कॅमेऱ्याच्या मागे विशाखाच्या हातात चाकू असायचा, ज्यामुळे सुमित्राबाई भीतीपोटी काहीच बोलू शकत नव्हत्या. व्हिडिओ कॉल संपताच त्यांना पुन्हा साखळीने बांधून टाकलं जायचं. गेल्या 6 महिन्यापासून तर विशाखाने त्यांना फक्त दिवसातून एकदा शिळी भाकर देणं सुरू केलं होतं, ज्यामुळे त्यांची ही अवस्था झाली होती. निखिलला स्वतःचा प्रचंड राग येत होता की त्याने आपल्या बायकोवर अंधाळा विश्वास ठेवला आणि आपल्या जन्मदात्या आईची ही अवस्था झाली. त्याने तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवून विशाखाला अटक करायला लावली. विशाखावर घरगुती हिंसाचार आणि छळाचे गंभीर गुन्हे दाखल झाले आणि तिची रवानगी जेलमध्ये झाली. निखिलने सुमित्राबाईंना तातडीनं हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टरांच्या उपचारामुळे आणि निखिलच्या काळजीमुळे सुमित्राबाईंची तब्येत हळूहळू सुधारू लागली. निखिलने ठरवलं की तो आता कधीही आईला सोडून कुठे जाणार नाही. मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? पैशाच्या हव्यासापोटी माणूस किती क्रूर होऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. पण शेवटी कर्माचं फळ इथं भोगावंच लागतं. आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. कोणत्याही व्यक्तीवर इतका आंधळा विश्वास ठेवू नका की ज्यामुळे आपल्या हक्काच्या माणसांना त्रास सहन करावा लागेल. तुम्हाला ही विशाखाची वागणूक आणि निखिलने घेतलेला निर्णय कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.